आजकालच्या पोरी 1,00,000 नावं पाहिले त्या पोरीने, पण तिला पसंत नाही. लाख नावातून पसंत नाही पडले. शेवटी 2 GB नेट संपलं तरी नाव सर्च झालं नाही. एवढे नाव आजकाल या नव्या पोरी पाहतात मोबाईलला. पण मुलाचं नाव काय ठरवलं? ठेवा मध्ये पोरगा 1.5 वर्षाचा नावाचा का बाई नाव करून नाही ठेवलं? अजून चांगलं नाव सापडलंच नाही. लाख नाव पाहिले तरी त्या मोबाईलने एवढा घोळ केला. हल्लीच्या काळात मोबाईलचा काळ फार कठीण. नवरीला सासरी वाटी लावलं बापानी. थोडं पुढे जाऊन ती थांबली, गेट उघडलं, पोरगी पळत आली. बापाला वाटलं मला भेटायला येते. ती डायरेक्ट घरात गेली. घरातून बाहेर आली. म्हणे काय झालं बाई? मग चार्जर राहिलं होतं म्हणे पप्पा. सगळा गोंधळ झाला. म्हणजे बापाला सोडलं. बापाला वाटलं मला भेटायला म्हणजे काय जाऊ मी तिला ती चार्जर काय. हो पहिले पाहुणे जर आलेलं का तो चहा विचारत होतो, पोरं सोरं काय चाललं काय नाही. पाहुणे येतात बरोबर म्हणते चार्जर आहे का हो येणं पहिले. पण या नावांमुळे काय होतं आज सांगू? आपल्या आत भक्तिभाव जागा होतो. काय सुंदर नाव होती. भक्तिभाव जागा होतो. पेंद्या लंगड्या बोबड्या वाकड्या म्हटलं की हा हा देवाची मैत्री त्यांना मिळाली. त्यांनी देवाशी मैत्री केली होती. हो मित्र असावा तर आपला देव असावा. सुदामजी श्रीकृष्णासारखी मैत्री असावी. शंभू राजे कवी कलशासारखी मैत्री असावी. मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा असे मित्र असतात. पण आजकालचे मित्र गारव्यासारखे नाही, हॉटेल गारवावर भेटतात. काय मित्रा कर मैत्री त्यासी. तुकडोजी महाराजांचं गोड भजन सर्च करा आपल्या लक्षात. असो सांगायचं तात्पर्य एकच आहे. अशी देवाची मित्र होते महाराज. त्यामध्ये सगळे परिस्थितीने गरीब होते. देव सर्वांना प्रेम करायचा, जीव लावायचा. देव रोज त्यांना खाऊ घालायचं. पण एकला वाटायचं आपण रोजच देवाचं खातो, आपण आपलं काही देतच नाही त्याला. तो गरीब कुटुंबातला पोरगा विचार करतोय देवाला कधी देता येईल आपल्याला. काका ऐका, एका मावशीनं भांड भरून ताक आणून दिलं रात्री. ते ताक ओतून घ्यायला दुसरं पात्र त्यांच्याकडे नव्हतं. इतकी गरिबीची परिस्थिती. त्या आई म्हणल्या, म्हणजे ताई तुम्ही ताक आणून दिलं पण आजचं आमचं भागलंय. पण उद्या दुपारी आम्ही भाकरीच कुस करून हे ताक खाऊन घेऊ. पण भांड ओतून घ्यायला दुसरं भांड नाही. तुमचं राहू देता का? सकाळी आणून दे. आता ताक म्हणजे काय? ज्याच्यात काही ताकदच राहिली नाही त्याला म्हणायचं ताक. आणि ते ताक सुद्धा फेकून द्यायचं नाही. कुणातरी गरीबाला ते नेऊन दे. म्हणून ताकाचे उपकार तरी करा असं म्हटले. आणि म्हणून आलं ते भांड तसंच ठेवलं जी. आणि मग काय सकाळी तो पोरगा उठला. विचार केला त्यांनी, रोज देवाचं खातो, आज देवाला द्यायचं. त्यांनी काय केलं काका? सकाळी उठला आणि तोंड फुगून बसला. मुद्दा म्हणून तोंड फुगवलं. आईला वाटलं याला गाल फुगी झाली. आई म्हणे आमच्या आजीकडे जाई, मंत्रोच्चार करून गाल उतरून जाईल म्हणून जातो ना. त्यानं ऍक्शन सांगितलं. आई कामामध्ये व्यस्त होती. त्यानं ते भांड घेतलं आणि तोंडाला लावलं आणि तोंडात ताक साठवून ठेवलं. गाल फुगी झाली. ते ताक त्यानं पिऊन घेतलं, तोंडामध्ये ठेवलं. आईला वाटलं गाल फुगी झाली. तोंडात ताक घेतलं. समजलं का? नाही समजलं. आणि त्यानं मागचा पुढचा काहीच विचार केला नाही. डायरेक्ट कान्हाजीकडे गेला. पळत गेला. कृतीने सांगितलं, कान्हाजी आपका मुह खोलो.
कान्हाजी वाटलं यानं काहीतरी आणलंय मला देण्यासाठी, आणि कान्हाजीने मागचा पुढचा विचार केला. तोंड उघडलं. याने काय केलं काका? आई ऐका, स्वतःच्या तोंडातल्या ताकाची पिचकारी देवाच्या तोंडात, आणि देवाने ती स्वीकारली. मग आता तुम्ही मला सांगा, देवाने उष्ट खाल्लं का त्या भक्ताचं प्रेम खाल्लं? प्रेम. बोला. प्रेम. प्रेम. तो प्रेमाचा तो उष्ट, लहान मोठं, गरीब श्रीमंत, जात पात धर्म काही, निरमल मान जन सोमोही पावा, मोही चलचित्र कपट भावा, निर्मल मन जन सोमोही चलचित्र कपट नहीं बाबा, मोही चलचित्र कपट नहीं बाबा, श्री राम राम श्री राम गरीब श्रीमंत भाव पाहतो, पाहतो तो प्रेम, निर्मळ मन, शुद्ध भाव तो तेव्हा देवाला द्यायला आपल्याकडे पात्र नसलं तरी चालतं, पण पात्रता पाहिजे. ती त्या गवळ्याच्या मुलामध्ये होती, भांड नव्हतं पण पात्रता होती. देवाने ते स्वीकारलं, ते उष्ट सेवन केलं. याचा अर्थ त्यानं त्या मागचं प्रेम खाल्लं. उष्ट खाणं याचा अर्थ देव प्रेम खातो, अभंगाचं